हे घ्या. अरे घ्या ना. श्वेता, सचिन, तुम्ही शहाणी मुलं आहात ना? मग तुम्ही जर नाही खाल्लं तर आई बाबा सुद्धा नाही खाणार. तुमच्यामुळे आई बाबा उपाशी राहिलेले तुम्हाला चालणार आहे? गुड. मग थोडं थोडं खाऊन घ्या आणि मी आहे ना, मी तुमची गाडी मिळवून देईन. ओके? दे. घ्या. हे घ्या. नाही, नको आम्हाला. नाही नको. अहो तुम्ही सुद्धा काहीच खाल्लं नसेल. प्लीज घ्या. ते एक बरं केलं, त्यांना तुम्ही आमच्या मॅडमकडे पाठवलं, ते बेस केलं बघा. आता त्याच आपुलकीनं आम्हाला मदत करा. मला सांगा, तुम्हाला या परिसरात रात्री कुणी संशयित दिसला होता का? नाही हो, माझे मिस्टर काल नाईट शिफ्टला गेले होते आणि राहुल व्हिडिओ गेम खेळत होता. नंतर मी झोपले हो. राहुल कुठे आहे? तो शाळेत गेलाय. हां, आणि तुमचे मिस्टर? ते आत्ताच आले, झोपलेत. उठू का त्यांना? नाही नाही, नको नको, आम्ही बोलतो त्यांच्याशी नंतर. बरं ताई, मला एक सांगा, ते संजय आहेत ना, त्यांचं कुणाशी सोसायटीत भांडण होतं का? नाही हो, आमचं कुणाशी भांडणच काय, वादही नाहीयेत. आणि संजय तुमच्या ऑफिसमध्ये? कुणाशी नाही. मी कार घेतल्यापासून सगळे खुशच आहेत. मी मगापासून विचार करते, कोणाला कसलीही चाहूल न लागता, काही आवाज न होता गाडी चोरीला कशी गेली असेल? गाडीची किल्ली तुमच्याकडेच आहे ना? हो, म्हणजे आता फक्त किल्लीच आहे. आणि गाडी चोरीला गेली तेव्हाही किल्ली तुमच्याकडेच होती का कुठे ठेवली होती? देवासमोर ठेवली होती. मग किल्ली देवासमोर ठेवल्यानंतर घरी कोणी आलं होतं? नाही, कोणीच आलं नव्हतं. आणि सकाळी उठलो तेव्हाही देवासमोरच होती किल्ली. ठीक आहे, राकेश आणि बंडू आल्यानंतर त्यांच्याकडनं ही माहिती मिळेलच.